झालेला आहे. विधिवत या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि एक अतिशय दिमागदार असं नियोजन, मल्टी स्टोरी स्टेज, 20-20 कुटी, एक अतिशय दिमागदार असं आयोजन या ठिकाणी आहे. पिसारव्याचा गेल्या 10 वर्षातला इतिहास हा क्रिकेटच्या स्पर्धांच्या बाबतीतला अतिशय उत्कृष्ट असा आहे. त्याच पठडीतला हा एक उपक्रम मी साऱ्या सहभागी क्रिकेटपटूंना पासूनच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी संयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. चला आपण मॅच सुरू करूया. बबन दादा आपल्या कामानं बोलत असतात. लास्ट दिवशी आपल्याला आवर्जून उपस्थिती मिळेल आणि आवर्जून त्यांचं लास्ट डेला आपल्याला मनोगत जरूर ऐकायला मिळेल. चला आपण गेम कंटिन्यू प्ले करूयात. चला गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे, एक झलक सबसे अलग आणि म्हटलं जाताना बस भावा तुझी एक झलक काफी आहे. अगदी आज ते आयोजन गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेने केलंय. सर्वांना विनंती एकदा जोरदार टाळ्यांनी आपण करूयात या गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषकाची सुरुवात आणि करूयात आता आपण गेम प्ले. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 4 या आकड्यावरती पहिला बॉल नो फेकला त्यावरती सिंगल 1+1, दुसरा देखील चेंडू नो आला त्याच्यावरती 1+1. धावा धावपलकावरती 4. फ्रीट कंटिन्यू. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न पडला जसा बॉल वेगानं विकेट कीपरच्या हाताबाद आहे. डॉट बॉल. सुरुवात थोडी खराब झाली गोलंदाजीवरती. P1चं पहिलं षटक फेकत असताना तुम्ही पाहता अर्जन केनी 5 ओव्हरची मॅच नाणेफेकी जिंकली. पेठाली टीमनं फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग मोठा खांदा सलामीची जोडी दीपेश, त्याच्या जोडीला हर्षदला तुम्ही पाहता. स्विच हिट आठवण केविन पीटरसनची. पहिला टप्पा घेत या स्पर्धेचा पहिला गावदेवी चषक पिसारवे चौकारच्या टोकणीच आहे. या स्पर्धेचा पहिला चौकार स्विच हिट आठवण केविन पीटरसनची. दीपेशच्या बॅटबद्दल 8 फीटच्या वरनं चाललाय बॉल. पहिला टप्पा घेत आणखीन एक लागोपाठचा दुसरा पलटवार. ठोकणीचे 4. स्कोर पुढे चालला 12 या आकड्यावरती. काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. P1चं पहिलं षटक तुम्ही पाहता. आर्यन पुन्हा एकदा दीपेशसाठी हा ट्रॅकर. विकेट कीपर बीट. मागे बॉल चालला. विकेट कीपरनं केली चुकी आणि या धावा येतील. बॅटला बॉल स्पर्श झाला. विकेट कीपर झेल देखील सोडलं. म्हटलं जातं तेलही गेलं तूपही गेलं. असंच घडलं. फॉल सीमा पार. लागोपाठचा तिसरा चौकार. या स्पर्धेमधली पहिल्याच मॅच मध्ये गावदेवी चषक पिसारवे 2026 मध्ये पहिली चौकारांची हॅट्रिक तुम्ही पाहिली. दीपेश उद्दार का बॅटिंग करतोय. आर्यन केडी वरती प्रत्येला 16 रन स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल अलधिकार पेट बॉल चला मिड विकेटला. फिल्डर तिथे तैनात आहे. बॉल वरती येतील उचलतील तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळते. सिंगल. सिंगलच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 तुम्ही स्पर्धा पाहता. दमदार दर्जेदार रुबाबदार असं आयोजन पाहता क्षणिक तुम्ही देखील या स्पर्धेच्या प्रेमात पडाल. 7 रात्र ही स्पर्धा तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये उंच गेला. व्यवस्थित बॅटवरती आला. खालच्या टॉयला बॉल लागला. प्रयत्न करतो ते फिल्डर. मिड विकेटचा फिल्डर वेगाने येतील तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी टक्कर तुम्ही पाहिली विकेट कीपर आणि या धावा मिळतात त्या 2च्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि धावा धावपलकावरती 19.
दीपकजी भोईर आणि निवृत्तीजी पाटील तुर्बेगावचं या आमच्या मुख्य व्यासपीठावरती साहेब तुमचं देखील गावदेवी चषक 2026 पिसारवे आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आदरणीय बाराम पाटील साहेब त्या सोबतीनं नुकतेच आपल्या सोबतीनं या ठिकाणी आपल्यातून सध्या या स्पर्धेतून रजा घेत आहेत. नंदकुमार दादा मात्रे त्यांचं मनपूर्वक आभार. त्यांच्या सोबतीनं आलेला त्यांच्या तमाम मित्रपरिवाराचं आम्ही पिसारवे ग्रामस्थ आणि गावदेवी चषकाच्या आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. या आपण जवळ पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅच कडे. नाऊ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19. अर्यन किनीचं पहिलं षटक खूप महागडं. या स्पर्धेमध्ये पहिली चौकारांची हॅट्रिक तुम्ही पाहिली. दीपेश का बॅटिंग चालू आहे. 19 धावा धावपलकावरती. पिटूला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला. तर या स्पर्धेसाठी तब्बल आपण पाहताय व्यासपीठावरती नुकतेच आपल्यासोबत उपस्थित होते आदरणीय नंदकुमार मात्रे साहेब. त्यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलं आहे. तसंच कुशिंद्र म्हात्रे साहेबांच्या वतीनं देखील 10,000 रुपयाचं आपल्याला आर्थिक सहकार्य आलं. आणि या स्पर्धेसाठी ज्या 20 टू व्हीलर मोटर बाईक आहेत त्यातून एक स्कूटी आपल्याला स्पॉन्सर्स केली आहे. आपण करूयात मनपूर्वक आभार. आदरणीय स्कूटी स्पॉन्सर्स आहेत आपल्यासाठी संतोष शेठ म्हात्रे आणि संतोष शेठ म्हात्रे साहेबांचा देखील करूया आपण मनपूर्वक आभार. या खुटारीच्या तिन्ही दानशूर राजांचं मित्रांचं आपण जे ग्रामस्थांवरती पिसारवेवरती प्रेम आहे त्याबद्दल दिवा विशेष धन्यवाद. आणि बॉल चालला सरळ आउट ऑफ दी पार्क. इट्स बिग 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 6. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. कैलासवासी परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ ज्यांनी या स्पर्धेसाठी क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केली. या टुर्नामेंटमध्ये टोटल संघ खेळतात 56 आणि 55 मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेत. आणि त्या सोबतीनं तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य नरेश परशुराम पाटील साहेबांकडून आलं. आणि मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे एक क्रिस्टल आर्टची ट्रॉफी जवळजवळ 550 ते 600 रुपयापर्यंत येते. आणि अशा ट्रॉफीज ज्या व्यक्तिमत्वानं आपल्याला स्पॉन्सर्स केलेत आणि त्या सोबतीनं जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या माध्यमातून जे सन्मान चिन्ह आपण पाहताय कुमार निशांत संजय म्हात्रे यांच्याकडून आलेत त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि तब्बल 100 सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालं त्यांचं करूयात या ठिकाणी आपण विशेष आभार. आणि या स्पर्धेसाठी ज्या सर्व ट्रॉफीज आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या 6व्या आणि 7व्या क्रमांकाच्या त्या आपल्याला पुरस्कृत केलेत. आदरणीय श्री सरपंच शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे आणि त्या सोबतीनं आदरणीय दर्शनदादा म्हात्रे यांच्या वतीनं आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. गावदेवी चषक पिसारवे. आणि आजपासून रायगड जिल्हा आणि पनवेल तालुका फक्त इतकंच म्हणेल ना हमें चांद चाहिए ना हमें फलक हमें बस चाहिए गावदेवी पिसारवे ट्रॉफी की एक झलक क्योंकि अपनी झलक सबसे अलग. आणि आयोजनातील एक दर्जा आणि रुबाब आज तुम्हाला पिसारवे गावाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही पाहुण्यांचा सन्मान आपण जरूर करू. इनिंग ब्रेक मध्ये मॅच खूप चांगली सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण त्या ठिकाणी जाऊयात. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 ला पहिला दीपेशच्या बॅटमध्ये षटकाला त्याची विकेट प्रथमेशने घेतली. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन आला बॅटिंगसाठी. जास्त बाउन्स बॉल झाला पडला जसा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये पण व्हाईट बॉल. प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. ऐवा जेलसाठी नवनाथ शेठ बाबूराव मात्र यांच्याकडनं रोख रक्कम 3,000 रुपये. ऐवा जेलसाठी देखील कॅश प्राईज 3,000 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेचे तुम्ही पाहताय आयोजकांकडनं. इटफिटच्या वरनं बॉल चालला मिड ऑफला मिड ऑफवरनं लॉंग ऑफला. फिल्डर जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत इथे रनआउटची संधी. सेकंड रन घेत असताना नो स्ट्राईकला थ्रो आला आणि विकेट कीपर तुम्ही पाहताय सॉरी बॉलर त्याचं काम पूर्ण केलं विकेट चेक. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे. सामाजिक क्षेत्रातील अजून एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्र असेल राजकीय कला क्रीडा सामाजिक क्षेत्रातील एक मोठी हस्ती आदरणीय कमळाकर कांबळे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. यावर दादा व्यासपीठावरती आदरणीय सरपंच शेठ म्हात्रे दर्शनदादा म्हात्रे यांच्या वतीनं आणि गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या सोबतीने आलेल्या त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं देखील या व्यासपीठावरती करूया आपण मोस्ट वेलकम. नाउ बॅक टू क्रिकेट ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अजून एक मान्यवर आपल्यासोबत जॉईन होतात आदरणीय के कांबळी साहेबांचं अर्थातच RPI
अध्यक्ष पनवेल तालुका त्यांचं नुकतं शुभागमन या ठिकाणी झालंय, त्यांचं करूया आपण मोस्ट वेलकम. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. दुसरी धाव घेत असताना तुम्ही पाहता चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला झाली, थ्रो आला बॉलरच्या हातामध्ये, त्यानं त्याचं काम पूर्ण केलं आणि विकेट मिळाली हर्षद चिराणोच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय चौथ्या क्रमांकावरती निखिल भगत बॅटिंगसाठी. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. तुम्ही पाहता नाणेफेकी जिंकली पेठाली टीमनं, फिल्डिंग करणारी डिसिजन, बॅटिंगसाठी टीम. तुम्ही पाहता मोठा खांदा पहिली मॅच. बॉल लेग स्लिपला फिल्डर थैना आता बॉल स्टॉप केला. या बॉलवरती धाव मिळते. सिंगल स्टॅट केला खेळायला नितीननं आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती 28 या आकड्यावरती. धावा स्कोर बोर्डवरती. शेवटचा बॉल आहे षटकातील. प्रथमेश सज्ज होईल. समोर फलंदाज तुम्ही चौथ्या क्रमांकावरती निखिल भगतला पाहता. शेवटचा बॉल उंच गेला. मस्त टायमिंग की फ्लॉफल टायमिंग. फटका फसलाय की नाही, प्रयत्न चांगले पण इथे चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली. लॉंग ऑनला फिल्डरच्या माध्यमातून चेक देखील आपण करू. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय, चेक देखील करतील कपिलजी पारवेज सर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत उंच गेले, लॉंग ऑफला ते उभे होते, त्यांना असं वाटलं गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा काय असतो ते दाखवत असता तुम्ही पाहता. सेफ आहे आणि धावा या बॉलवरती मिळतील त्या जवळ 5 धावा संघासाठी वाचवल्यात आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर पेची बंदी समाप्त. धावा धावपलकावरती 29. धावा धावपलकावरती इथे तुम्ही पाहता. तर या दरम्यान व्यासपीठावरती आदरणीय के कांबळे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. आरपीआय अध्यक्ष पनवेल आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी एक 2 व्हीलर आपल्याला स्पॉन्सर्स करण्यात आली आहे. त्याबद्दल के कांबळे साहेबांचं देखील आपण करूयात मनपूर्वक आभार आणि थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेसाठी इतकं प्रचंड प्रेम आणि खूप मोठं सहकार्य करताय त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचं विशेष आभार. P1 P2 पॉवर पेची बंदी समाप्त झाली. धावा धावपलकावरती आपण पाहता मोठा खांदा टीम जाऊन पोहोचले 14.50च्या सरासरीनं 29 या आकड्यावरती. दोन्ही सलामीवीर बाद झाले. पहिल्या हर्षदची विकेट चांगला झेल तुम्ही पाहिला विकेट किपरच्या माध्यमातून. त्यानंतर रनआउट ची दुसरी विकेट आली ती तुम्ही पाहता. प्रथम चांगला थ्रो तुम्ही पाहिला. धावा धावपलकावरती 29 या आकड्यावरती. चेक. तर नेक्स्ट मॅच खेळणारे दोन्ही संघ लक्षात घ्या, इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तुम्हाला बॉलच्या स्वरूपात पेनल्टी दिली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी येऊन व्यासपीठावरती थांबायचं आहे. धन्यवाद. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. तुम्ही क्षेत्ररक्षण विकवलेलं पाहता. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. फिल्डर तुम्ही पाहता. या बॉलवरती धाव मिळते 1. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 30 या आकड्यावरती. कौशल केडी तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती. नितीन आणि त्याच्या जोडीला निखिल. 30 धावा स्कोर बोर्डवरती. लोअर फुल टॉस पिक केला. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर ऋतिक केडीच्या हातामध्ये देऊन बसला. विकेटचं पतन. धक्का तिसरा.
30 वरती तिसरा धक्का लागला. नितीनची विकेट. कौशलने घेतले चांगला झेल. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता. बॅकफुटला गेले. लोर फुल टॉस मिड विकेटला उभा. ऋतिक केणी त्याच्या हातामध्ये देऊन बसला. चांगला झेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये अंकेश आला. अंकेश उद्धार बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. पुढचा बॉल ऑन द कार्पेट. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. बॉल वरती आलेत उचललेत तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावपलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या. चांगली बॅटिंग तुम्ही दीपेशची पाहिली. लागोपाठ 3 बॉल 3 चौकार त्याच्या बॅट बंद आले. त्याची विकेट जशी आली धावा इथे स्टॉप झाल्यात. 31 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल फुल टॉस होता. व्यवस्थित बॅटवर त्याला बॅटच्या वरच्या टॉयला बॉल लागला. लॉंग ऑफचा फिल्डर त्याला चकमा देऊन लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत वेगानं या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावपलकावरती तुम्ही पाहता 33 या आकड्यावरती. 33 रन स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 3 या ओव्हरच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल टाईट खेळण्याचा प्रयत्न शरलापासून दूर ठेवला. जसा बॉल पडला तसा विकेट किपरच्या हातामध्ये पडला. थोडा डीप राहिला बॉल. विकेट किपरचं चांगली तुम्ही पाहिलं. विकेट किपर जोपर्यंत बॉल नक्कीच त्याच्या हातामध्ये डॉट बॉल. या ओव्हरमध्ये कमबॅक कास्ट हे करत असताना कौशल केणी 5 मध्ये 4 खर्च. 1 विकेट महत्वाची मिळाली आहे. शेवटचा बॉल दूर ठेवला शरलापासून. बॉल उडवला. फिल्डर लॉंग ऑफचा बघतोय तो बघतच राहील. त्याच्या वाक्याच्या बाहेर बेगेट षटकार. धावपलकावरती तुम्ही 13च्या सरसाने 39 पाहताय. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 तुम्ही अनुभवता. 7 रात्रीमध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन समारंभ पार पडला. पहिली मॅच तुमच्या समोर फॉर्च्युन इव्हेंट चांगली क्रिएटिव्ह विथ द क्वालिटी जे मायबाप प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून स्मार्टफोनवरती टीव्हीवरती ज्या जोडलेत त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. राहुल पूर्जे आमच्यासोबत गुंडकेच्या भूमिकेत 3 नामांकित पंच क्रिकेट केल्यात. आता पंचाच्या भूमिकेत एजी सर वडवली आणि त्याच्यानंतर सचिनजी कडू सर, रोहित जन आणि आमच्यासोबत कपिल पारवे सर. तुम्ही त्यांना पाहता रंजनपाडा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. पाहता क्षणी स्पर्धेच्या प्रेमाटपणा ज्याच्या स्वप्नानं साकारलेली या स्पर्धेचं हे देखणं आयोजन तुम्ही पाहता. नवनाथ शेठ मात्रे उद्योजक उद्योगपती पिसारवे आणि त्याच्यानंतर दर्शन शेठ मात्रे उद्योजक उद्योगपती त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि ग्रामस्थ मंडळ पिसारवे त्यांचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. 4थ्या ओव्हरला सुरुवात. फुल टॉस दिला. मिडल ऑफ द बॅट उंच गेला आणि लांबी देखील तेवढीच आहे. बॉल चालला मिड विकेट सीमा पार. लॉंग बिग वे षटकार.
धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 45 या आकड्यावरती. आणखीन एक फुल टॉस, बॉल चाललाय. पहिला टप्पा घेत फिल्डर थोडी मिसफील्ड साठी डीप स्क्वेअर लेगला. दुसरी धाव घातक आहे, जरूर घातक आहे. गरज होती का? सेकंड रन घेत असताना विकेट किपरनं केलं कलेक्ट आणि त्यानं त्याचं काम पूर्ण केलं. रनआउटची विकेट येते, फलंदाज बाद. तर याच दरम्यान दीपकजी भोईर तुर्बे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत. गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसरी धाव केल्या. राकेशजी पवार आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत राकेशजी पवार साहेब, आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत. तर टॉस साठी ऑफिशियल कॉल टीम वाकलन संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधात वल्लभ विनेता संघ असेल. दोन्ही टीमला आम्ही ऑफिशियल कॉल या ठिकाणी करतोय. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणं गरजेचं असेल. दुसरी धाव खेळण्याचा मानस केला, काही गरज नव्हती, पण तिकडे थोडीशी मिसफील्ड ते थांबले. तशातच सेकंड धाव घेत असताना ती त्यांना मागात पडली. अनिकेशच्या बॅटमध्ये राहुल एक षटकार आला होता, गरज नव्हती. सेकंड रन त्याला खऱ्या अर्थानं मागात पडली. एकतर विकेट गेल्यात, ज्या दीपेशनं चांगली सुरुवात त्याची विकेट गेली, त्यानंतर हर्षदची रनआउटची विकेट, नितीन बाद झाला आणि त्याच्यानंतर आता अंकेशची विकेट. एक पार्टनरशिपची गरज होती. लेग स्टिपला फेल, तिथे फिल्डर थोडी मिसफील्ड. दुसऱ्या 10ला बॉल उचलतील, या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 47. गावदेवी चषक 2026 एक देखणं आयोजन. क्रिकेटची पंढरी म्हटले रायगड. खऱ्या अर्थानं महासंग्राम तुम्ही क्रिकेटचा दर्जेदार स्पर्धा अनुभवताय. लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. समोर ठेवल्या, पुढ्यात टाकला. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत बॉलवरती जाईल. सेकंडचा कॉल, पुन्हा एकदा चान्स बनली आहे, पण आता पोचतील जरूर. सेकंड रन घेत असताना एक शॉर्ट रन आहे, एकच रन, एक शॉर्ट रन आहे आणि या बॉलवरती देखील मिळते ती मात्र सिंगल. चेक करू आपण रनआउट साठी. दुसरी धाव. सेकंड रन. दीपला तुम्ही पाहता स्लो मोशन. विकेट. या बॉलवरती एक देखील धाव मिळणार नाही. एक रन शॉट, विकेट मिळते. हॅलो चेक. तर याच दरम्यान आमचे मान्यवर तुर्बे गावचे आदरणीय संजय शेठ भोईर साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. अरे दादा, बोललो आम्ही, एक देखील धाव नाही. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 47. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सूरजला पाहता पहिल्या बॉलवरती शिरकार, त्याचा विकेट आली. आता सिंगल, त्यानंतर रनआउटची विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला पारस पाटील. जो नो स्ट्राईकला तुम्ही पारसला पाहता. 47 धावा स्कोरबोर्ड वरती. स्पीडअप करा प्लीज. प्रत्येकी ओव्हरसाठी 5 मिनिटं 25 मिनिटाचा कालावधी. 5 ओव्हरसाठी वेळ कमी घ्या फिल्डिंग करणार टीम. बस्ताबाई फिल्डर आहे तिथे. जजमेंट अप्रतिम. टीप लाय झेल. आणखी एक विकेट मिळतीये सूरज केणीला.
फटका चांगला आहे. बॉल चालला लॉग ऑफला मिसफिल्डचा चौकार तुम्ही पाहता आणि चौकाराच्या बरोबरीनं 50 ओलांडले धावा धावपलकावरती 51 या आकड्यावरती. हेमंतदा केडी पेठालीचे एक लेजंड क्रिकेटर इथे उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावरती. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. 4 ओव्हरचा खेळ संपला 51ला 6. लावून घ्या. कुंदन भगत यांच्याकडनं कॅश प्राइज आहे गौतम साठी. प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. रायगडमध्ये हल्ली चांगले आपण खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता प्रत्येक स्पर्धेमध्ये बऱ्याच स्पर्धा आम्ही केल्या. नाईट स्पर्धेमध्ये देखील डे स्पर्धेमध्ये 5 बॉलर 5 गोलंदाज एक नवीन संकल्पना बऱ्याचशा स्पर्धेमध्ये कपिल दादा पाहिलं. चांगली संकल्पना तुम्ही पाहता. धावा धावपलकावरती 51 स्लोगरचं षटक डेट ओव्हर तुम्ही पाहता ज्यामध्ये हनाबारी करायची. आता मोठा कांदाला धावा धावपलकावरती 51 बनल्यात आणि या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला महेश केणीला तुम्ही पाहता. पारस पाटील जो तुम्ही स्ट्राईक केला त्याला पाहता. उडवला उंच गेला मेस्तामेन कॅचेसचा कॉल फिल्डर पोस्टिल मिड ऑफला त्यांच्याकडनं कॅच ड्रॉप. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 52 धावा स्कोरबोर्ड वरती. 52 रन स्कोरबोर्ड वरती महेश केडीला तुम्ही पाहता. स्लो गोरचं डेट ओव्हरचं यामध्ये कदाचित 10-15 धावा हव्यात बॅटिंग करणाऱ्या मोठा कांदाला. तर येतील का? लेफ्ट हँडर गोलंदाज सज्ज झाला महेश. त्याच्या समोर गौतमला तुम्ही पाहताय. शफल झालाय क्रॉस लाईन. बॉल चालला पहिला टप्पा घेत लॉंग लेग सीमा पार आलाय चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर तुम्ही पाहता 5वा चौकार या स्पर्धेत तुम्ही पाहिला. 56 धावा स्कोरबोर्ड वरती पुढ्यात ठेवला हळदी कार्पेट. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जोपर्यंत येईल बॉल वरती सेकंडचा कॉल. सेकंड होईल का? पूर्ण झाली कंप्लीट. या 2 धावेच्या बरोबरीनं 58 धावा स्कोरबोर्ड वरती. 58 धावा तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये किती धावा येतील किती टोटल लागेल टार्गेट सेट करणार आहे. 3 बॉल तुम्ही पाहता. महेश त्याच्या समोर गौतम बॅटच्या मधोमध आला. फटका फसला. लॉंग ऑन ला फिल्डर ऋतिकनं पकडा आणखीन एक झेल विकेट. ग्रामस्थ आले असतील सर्वांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचा. आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. अठ्ठावन्न धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. कुंदन भगत यांच्याकडनं कॅश प्राइज आहे प्रत्येकी षटकासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. श्लोकसाठी
वाकलन प्रदीपचा संघ आणि वल्लभ विनय गावणचा संघ. बघा दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, पहिल्या सत्रामध्ये टॉस झालाच पाहिजे, लक्षात असू द्या. कॅप्टन दोन्ही टॉससाठी उपस्थित राहा. वेगानं ठेवला. तुम्ही पाहता लेफ्ट हँडर फलंदाज समोर आहे. हार्डलाय डॉट बॉल पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता. शर्लापासून दूर ठेवला. चांगला बॉल. शेवटचा बॉल ऑल द कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेने. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेतली जातीय आणि या बॉलवरती धावा मिळतात दोन धावेच्या बरोबरीनं पहिल्या सत्र इथे समाप्त झालं. जिथे धावा धावपलकावरती बनल्या गेल्या त्या 60 धावा आणि 61 धावेचं भलं मोठं लक्ष पार करायचं आहे. ते उत्तरार्धामध्ये तुम्ही पाहता पिठाली टीमला या धावा चेस केल्या जातील का पिठालीच्या बाजूनं, की या धावा डिफेंड केल्या जातील टीम मोठा खंडाच्या बाजूनं. येणारा तुम्हाला उत्तरार्ध मात्र खूप काही सांगून जाईल. आपण टॉस करू. चला या प्रदीपचा वाकलन संघ आणि विनयचा वळप दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करू आणि उत्तरार्धामध्ये आवाज ऐकू मराठीचा. आमचे बंधुतुल्य मित्र ओमकारजी शेट्टी सरांचा धन्यवाद. तर या ठिकाणी नाणेफेकी होईल दोन टीम मध्ये. दुसरा सामना टीम आणि त्यांच्या विरोधात वाकलन संघ प्रदीपचा संघ असेल. तर मी विनंती करतोय आमच्या रामदासचा पाटील आणि त्यांच्या समेत कमलाकरचा पाटील कांबळे यांना की आपले शुभास ते आपण टॉस या ठिकाणी करायचा. नाणेफेकीचा टॉस दुसरी मॅच आजच्या दिवसातील. हॅलो मान्यवर तुम्ही पाहताय रामदास शेठ पाटील यांच्या शुभास्त्र टॉस. राजकीय क्षेत्रातील भरपूर मोठं नाव आहे. टॉस जिंकलाय या ठिकाणी वल्लभ संघानं. फक्त निर्णय केला वेलकम आहे. फिल्डिंग तर आपण लगेचच मान्यता सन्मान या ठिकाणी करतोय, कारण की पिसारे गावातील बरेचसे वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. सर्वप्रथम RPIचे अध्यक्ष आदरणीय कमलाकर शेठ कांबळे साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तर साहेबांनी विनंती आपण या की आपला सन्मान स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. मी विनंती करतोय रमण म्हात्रेने की आपल्या शुभ हस्ते आपण RPI अध्यक्ष कमलाकर शेठ कांबळे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर तुम्ही पाहताय RPI अध्यक्ष कमलाकर शेठ कांबळे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्याच्या माध्यमातून एक बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी. असे आमचे दानशूर तुम्ही पाहताय RPI अध्यक्ष कमलाकर शेठ कांबळे साहेबांचे शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना. तर आणि दुसरे मान्यवर असतील गुरुदादा म्हात्रे, आपण देखील आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर या पण गुरुदादा म्हात्रे आपण देखील आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विनंती करून नरेश पाटील आपण या की आपल्या शुभास्ते आपण गुरुदादा म्हात्रे आपण यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर गुरुदादा म्हात्रेचा सन्मान या ठिकाणी होत असताना त्यानंतर विनंती करतोय आमच्या अरुण शेठ म्हात्रे आपण देखील आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर अरुण आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच एकनाथ शेठ म्हात्रे आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर अरुण शेठ म्हात्रे सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतोय अरुण दत्त म्हात्रे की आपण आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी अरुण म्हात्रेंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तसेच नरेश शेठ पाटील आपण देखील आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण सामनावीर ट्रॉफी जे क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही पाहताय ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आले आहेत. त्याने तब्बल 10,000 रुपये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत रोख रक्कम आर्थिक सहकार देखील लाभला गेला. असे आमचे नरेश शेठ पाटील साहेबांचे शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. मी विनंती करतोय सुभाष पात्रे आपण आपल्या शुभास्ते आपण नरेश शेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक दानशूर यांच्या माध्यमातून संपूर्ण सामनावीर ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यानंतर तब्बल 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार देखील त्यांच्या माध्यमातून लाभल्या गेल्या स्पर्धेसाठी. असे भरपूर मोठे योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. त्यानंतर एकनाथ शेठ म्हात्रे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील
तर विनंती करतो सुभाष शेठ यांना की आपल्या शुभास्ते आपण एकनाथ मात्रे सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तसेच विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण एकनाथ मात्रे सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. विश्वास मात्रेने विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण एकनाथ शेठ मात्रे सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर पुढचा सत्कार असेल अरुण दत्तू मात्रेने की विनंती करतोय आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. तर मी विनंती करतोय अरुण मात्रेचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय एकनाथ मात्रे यांना की आपल्या शुभास्ते आपण अरुणदादा मात्रेचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर रमण शेठ मात्रे आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. या रमण दादा आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. ही संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पिसारवे गावातील यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तर पुढचे सन्मान असेल आमच्या रमणदादा मात्रे यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. तसेच विश्वास मात्र आपण देखील आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. या विश्वास मात्र आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर विनंती करतो सुनील शेठ पाटील आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. ही संपूर्ण वरिष्ठ आणि ग्रामस्थ मंडळ पिसावरे गावातील तर सुनील शेठ पाटील आपण देखील आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर मनोहर शेठ मात्रे आपण देखील या आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच नाथा मात्रे साहेबांना देखील विनंती आहे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅच चालू ठेवा. तसेच राखीजी पवार आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर पहा आयोवा जेलसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. नवनाथ दादा मात्रे नवनाथ शेठ मात्रे यांच्याकडून तब्बल आयोवा जेलसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. तो प्रेक्षक या ठिकाणी ठरला आहे प्रथमच पहिल्या सामन्यामध्ये. तर सरपंच शेठ मात्रे आपल्याला विनंती आहे की आपण एक कॅश प्राइज देण्यासाठी इथे यायचं आहे आणि आपण एक कॅश प्राइज द्यायचं आहे. ज्यानं पहिला आयोवा जेल टिपला आहे आणि आयोवा जेल तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवनाथ शेठ मात्रे स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. तर त्या प्रेक्षकाला विनंती करतो आपण या तब्बल 3000 रुपयाचं रोख कॅश प्राइज आयोवा जेलसाठी आणि ते कॅश प्राइज आम्ही देतोय सरपंच शेठ मात्रेंचे शुभ असते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सामन्याला सुरुवात आपण करायची आहे. थँक्यू सो मच सौरभ, थँक्यू सो मच अतुल. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. स्वराज्याची राजधानी रायगड, शौर्य पराक्रम त्याग आणि समर्पण आणि इतिहास याच रायगड जिल्ह्याचा साक्षीदार. त्याच रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पिसारवे गावात आपण आहोत आणि तुम्हा सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. मागच्या बॉलवरती मोठा फटका, तदनंतर आला रिप्लाय टीट फॉर टॅट. हर्षदला मिळती आहे विकेट नंबर 2 आणि 8ला दुसरा धक्का लागलाय या ठिकाणी बॅटिंग करताना टीम पेठाळीला. आणि सध्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती या टीम मोठा खांदा. सध्या पूर्ण भारतीय अगदी क्रिकेट चाहते जल्लोष करतात. विश्वचषक भारतानं उचललं, चौकार षटकारांचा झाला जल्लोष, मैदानात घुमली जयघोषाची लाट. शेवट एकच घोषणा खरी ठरली, विश्वविजेता भारत. ही काळ्या दगडावरची एकच बात. आणि संजू सॅमसन ठरलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. इथनं देखील आता लक्ष प्रत्येकाचं लागेल या स्पर्धेतील मालिकावीर 15 बरोबर. खरं तर मार्चला नाईट फॉर्मॅट
आणि त्या दिवशी तुम्हाला कळेल 56 टीममधनं चॅम्पियन कोण आणि त्यानंतर एक टीम कॅप्शन टाकू शकते मोठमोठे गार गेले गंमतमध्ये अब तक 56 आणि त्यानंतर एक विजेता मिळेल आणि इथनं तो प्रवास सुरू झाला. येणाऱ्या सर्वच्या सर्व आज खेळणाऱ्या 8 संघांना विश ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस नुकताच झाला. सध्या खेळतीये बॅटिंग ट्रॅकवरती टीम पेठाळी आणि टार्गेट खूप मोठं आणि त्या स्टेजला प्रथमेशचं बाद होणं हे थोडंसं महागडं पडणारा. 8ला 2 बाद. पहिला P1 आहे हर्षदच्या नावावर. बॅटची इनर एज बॉल मागे चालला शॉर्ट थर्ड मानला आणि पहिलं षटक राहिलं या ठिकाणी टीम मोठा खांदाच्या नावावरती. षटक संपलं. पहिल्या धावा झाले 8 आणि 2 विकेट्स गेलेत. पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही षटकार पाहिले 3, चौकार पाहिले 5. त्याचं प्रत्युत्तर देताना तितकेच तुम्हाला परत करावे लागतील कारण 5 षटकं 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन्स 8 आलेत म्हणजे लक्ष थोडंसं लांब चाललंय. येणारे 24 चेंडू आणि 53 धावेची गरज आहे. डीजे अगदी कोळ्यांचं कुलदैवत नवसाला पावणारी हकेला धावणारी संकटामध्ये सावरणारी एकविरा मातेचं संगीत या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात. सलामीची जोडी मैदानावरती फारस योगदान देऊ शकलेली नाहीये त्यामुळे थर्ड विकेटसाठी आता पार्टनरशिप मैदानावरती तुम्हाला करावी लागेल. धावफलकावरती धाव 8ला विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत या ठिकाणी 2. चोवीस चेंडू आणि रन्स बनवायच्यात मैदानावरती 53. लक्ष थोडंसं महागडं झालं. मग इथनं पॉवर प्ले कॅपिटलाइज करावा लागेल. जर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पहिला वार मोठा खांदानं केलाय तर पलटवार टीम पेठाईला देखील करावा लागेल कारण म्हटलं जाता ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा तो क्या मजा है जिनमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सिनमा. पसीने के साइज से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होता. जो करता जिंदगी में मेहनत उनके सपनों के पन्ने कभी अधूरे नहीं होता. बॅट समोर अपील झाला. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ होतं. अंपायरनं तिकडे सांगितलं नॉट आउट आणि देन लेग बाईटचा इशारा. एक सिंगल ॲड केली जाईल. फॉर्च्यून इव्हेंट या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवतीये. 4 कॅमेराच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नो बॉल बीमर शॉर्ट रन बाउंड्री चेक या सगळ्यासाठी या ठिकाणी फॉर्च्यून इव्हेंट संपासला मदत करेल. मात्र बॅट्समनसाठी फक्त DRS ओव्हर द वस्ट बीमर किंवा व्हाईट बॉल आणि त्या सोबतीनं हाईट फॅक्टर व्हाईट बॉलसाठी तुम्ही घेऊ शकता. 61चं रनचेस या मॅचमध्ये पार करायचं. गावदेवी चषक आपल्या भेटीसाठी आलाय. अख्ख्या गावात इतिहास घडला पाहिजे. फक्त गावात नाही तालुका देखील म्हटला पाहिजे आणि जिल्हा आपल्या नावानं ओळखला गेला पाहिजे. ते स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न अगदी पहिल्या रात्रीमध्ये सत्यात साकारताना दर्शन शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे तब्बल 20 टू व्हीलर मोठं बाईक त्यामध्ये एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी अतिशय सुंदर एक स्पेशल अट्रॅक्शनचं सेंटर जी तिकडे बाईकच्या अगदी आपण पाहताय स्टँडमध्ये बनली आहे. प्रेक्षकांसाठी गॅलरी जात खेळाडूंसाठी एक स्वतंत्र खेळाडू कक्ष आहे आणि जर तुम्ही VIP डाईजवरती गेलात तर जवळजवळ तुम्हाला तिकडे गेल्यानंतर जो व्ह्यू पाहायला मिळतो ना प्रत्येकजण इतकं म्हणेल वा भाई वा क्या बात आहे. आणि अनेक सारे दिग्गज मान्यवर व्यासपीठावरती आपल्याला उपस्थितीला लाभले. क्लीन बोल्ड बॅटची कडा आणि तदनंतर यष्टांचा वेध प्ले डाऊन झाला बॅट आणि विकेट आली आहे नंबर 3. मोठा खांदा असं खेळतीये की आपला जो सगळ्यात बेस्ट ट्रॅकर बॉलिंग अटॅक आहे ना तो सुरुवातीलाच दाखवायचा. हा टाकला होता टप्पा पडल्यानंतर इन कटर बॅटला लागला आणि तदनंतर लेग स्टिक डाऊन दी बॉल अगदी लॉफ्ट करायचं होतं नाही जमलं आणि आली आहे विकेट नंबर 3. तीन बाद सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. इथे आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांना मनामध्ये इतकंच म्हणेल की आयोजन करावं तर पिसारवे गावानं करावं. आणि माझ्या भाषेत जर काही म्हणायचं झालं तर फक्त तुमच्यासाठी मित्रांनो तुमच्या मेहनतीला सलाम देण्यासाठी इतकंच फुलात फुल जायचं जगात प्रेम आईचं
दर्शन घ्यावं तर एकवीर आई आणि साईचं आणि क्रिकेट पाहावं तर फक्त गावदेवी पिसारवेचं. लाजवाब अगदी हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. 61चं रनचेस थोडासा मागे पडलाय. मात्र काळ जरी कठीण असला स्वतःला इतकंच सांगा टीम पिठाळी कठीण काळात संयम ठेवा, कारण घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला आणि संघर्षाशिवाय विजय नाही या क्रिकेटच्या इतिहासाच्या मातीला. आणि जो बॅटम मैदानावरती आलाय या स्टेजला देखील मोठा खांदाला माहिती आहे मैदानावरती थांबला तर या मॅचचं चित्र कधीही क्षणात बदलवू शकतो. त्याचं नाव ऋतिक. 11ला 3 बाद 61 धावेचा पाठलाग मैदानावरती करायचा. दीपेश बॉलिंग ट्रॅकवर बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिकची बॅट सांगतीये न कद बडा ना पद बडा मुसीबत में साथ खड़ा ओ सबसे बड़ा इट्स बिग 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 सिक्स. गडद काळोख्या कोण्यामध्ये एक विशेचा दिवा हवा तळपळत ठेवून निरंतर स्वतःला सूर्य आशेचा अर्ध्या रात्री देखील चमकायला हवा. अजून एक बॅटच्या समोर मिडॉनला फिल्डर झाली आता मिसफील्ड. आता सिंगल मिळेल आणि मिसफील्ड इतकी झाली आहे एक तदनंतर 2 आणि चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार. पावर प्ले मध्ये आता झाला पलटवार. टीम पिठाळी मॅच मध्ये पुन्हा करते कमबॅक. रन झाले 21 बॉल शिल्लक 18 अजून बाकी 40. काही सत्कार असतील तर अतुल आपण कव्हर करूयात अन्यथा जाऊया आपण डीजे कडे ऐकूया एक सॉन्ग. थँक्यू डीजे. आजच्या दिवसातील मॅच नंबर 2 देखील थोडाच वेळात आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल वलप संघ खेळ जो विनयचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जे के स्पोर्ट्स वाकळण प्रदीप पाटील विक्रम पाटील यांचा संघ मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या टीमनं रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धा गाजवल्या त्या सोबतीनं जर तुम्ही पाहिलं रीडघर असेल या विभागामध्ये वन ऑफ द आयडल टीम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो संघ खेळ मैदानावरती एका बाजूला वलप तर दुसऱ्या बाजूला जे के स्पोर्ट्स वाकळण. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. 21ला 3 बाद अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 5 षटक 5 बॉल त्याच्यामुळे शेवटच्या अगदी बॉलवरती इकडे मॅच जाऊ शकते. बट एक गोष्ट ऋतिकला जर वैभवनं साथ दिली 40 रनचा अजूनही प्रवास बाकी आहे. 15 बॉलमध्ये 40 बनवण्याची ताकद ऋतिक आणि वैभव ठेवतो. बट जर का ओव्हर नंबर 3 मध्ये 11 पेक्षा 8 पेक्षा कमी धावा खर्च करत गौतमने एखादी विकेट काढली तर खऱ्या अर्थानं हर्षद भगतनं केलेल्या मेहनतीचं चीज होईल. ज्यानं पॉवर प्ले मध्ये मॅच मध्ये पूर्णपणे इंटर करून दिलाय टीम मोठा खांदाला. बट तदनंतर मिसफील्ड झालेला चौकार आणि तदनंतर मॅच बॅलन्स. 18 चेंडू 40 धावेची गरज. बॉल तयार. गौतम ओव्हर द विकेट. चांगला टाकलाय अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता बॅटच्या रेंज पासून. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. एक डीप मध्ये कव्हर समोर लॉंग ऑफ ऑन साइड लेग डीप मध्ये लॉंग ऑन एक काऊ कॉर्नर आणि एक मिड विकेटला फील्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. 17 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 40ची. जर ऋतिकला वैभवनं साथ दिली तर मॅच बनेल अन्यथा वन साइडेड मोठा खांदा देखील प्रेशर क्रिएट करू शकेल. हा देखील चांगला टाकलाय. अगदी स्विंगिंग यॉर्कर होता. अटेम्प्ट अगदी जर आपण पाहिला बॅट्समनचं फुटवर्क नव्हतं. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर फिंगर रोल करून टाकलेला स्विंगिंग यॉर्कर बॅट अँड पॅड मधनं चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉल. कंट्रोल खूप चांगला आहे गौतमच्या गोलंदाजीमध्ये. वेगावरती जास्त तो भर देत नाही आहे सध्या. टप्प्यावरती त्याचं नियंत्रण ते मात्र चांगलं पाहायला मिळालं. 61 धावेचं लक्ष आहे. 21ला 3 बाद सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. गौतम तयार. थोडासा दबाव बनला. एकतर मोठा फटका खेळायला ट्राय केला जाईल की सिंगल की एखादी विकेट. आता फ्रंट फुटला पुढे सरसावत वॉड शॉट. मागच्या 2 बॉल डॉट खेळल्यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक फ्रंट फुटला पुढे एक्स्ट्रा कव्हरला काढला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कव्हर ड्राईव्ह. इट्स 4.
या चौकारानं धावफलक पुढे चालला 25. गोलंदाजाच्या चेहऱ्यावरच्या हावभाव, घामाचा थेंब आणि नजरेमध्ये असणारा खरं तर इमोशन्स सगळं काही कॅप्चर केलं जात आहे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर हायडन प्लेयर्सला एक व्यासपीठ देण्याचं काम फॉर्च्यूननं सातत्यानं केलं. आता ठोकलाय शफल क्रॉस होऊन आडवा बॅटनं आपल्या पट्ट्यात आला की मग आपण कार्यक्रम करतो हे सांगताना आता फलंदाज वैभवची बॅट आधी 4, त्यानंतर मिड विकेटला बॉल सीमापार षटकार. ची जत्रा तुम्हाला पाहायला मिळेल पिसारवेच्या खरं तर या नगरीमध्ये. आणि दर्शन सरपंच शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे त्यांनी पाहिलेलं स्वप्न, त्यांना मिळालेली गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेची साथ, त्यातनं उभं झालेलं हे सुंदर असं आयोजन. मैदानावरती फ्रंट लाईट्स इतक्या अप्रतिम आहेत की कुठेही बॅट्समनला, बॉलरला, फिल्डरला कुठलाही त्रास होणार नाही. टोटल टॉवर्स जर या ठिकाणी तुम्ही पाहिले 8 टॉवर्सच्या माध्यमातून फ्रंट लाईट्स आहेत. एक भव्य दिव्य व्यासपीठ आहे. खेळाडूंसाठी 2 प्रेक्षक गॅलरीज, खेळाडूंसाठी अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय दर्जेदार असं व्यासपीठ देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि त्या संधीचं सोनं करताना सध्या टीम्स तुम्हाला आजच्या रजनीपासून पाहायला मिळतील. स्कोर पोहोचलाय 31 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगले होतं, पण जिकडे बॅट्समननं फुटवर्क दाखवलं, आधी फ्रंट फूट, त्यानंतर शफल झालं, त्यानंतर गोलंदाज आपली लय विसरलाय. काहीतरी वेगळं सध्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळत आहे फलंदाज वैभव केनीच्या. आता क्लीन बोल्ड, आता खडे खडे लॉफ्ट करायचं होतं हेलिकॉप्टर स्टाईल, पडल्यानंतर इनस्विंगर आत आला आणि उजवी यष्टी घेऊन गेलाय आणि आली विकेट नंबर 31 ला 4. फलंदाज बाद. लॉस ऑफ 4. 31 ला 4. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी आता बाकी आहे. हा बॉल खूप महत्वाचा. 13 चेंडू 30 ची गरज आहे. ते एखादी डबल जरी आली तरी जे मनोवैज्ञानिक दबाव ना की 15चं रिक्वायर ते थोडंसं कमी होऊ शकतं. बट जर इथे एक चांगला बॉल आला 12-30 रन चेस थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. बट जर का इकडे एखादा मोठा फटका आला नवीन फ्रेश बॅट्समनच्या माध्यमातून तर ऋतिकवरचा दबाव थोडासा कमी होईल. ऋतिक देखील थांबलाय, त्याला माहिती आहे 2 षटकं, अजून 2 नवीन विकल्प वापरणार आहे. या ठिकाणी टीम मोठा खांदा बॅटच्या समोर होता, लॉंग ऑन ला खेळले होते स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. तिकडे ऋतिकला लागला बॉल, षटकं संपली आहे 3. समीकरण 31-61 ची गरज. 12 बॉल 30 धावा पाहिजे. यस अतुल. तर याच दरम्यान आमचे मानवर तुम्ही पाहताय एक दमदार व्यक्तिमत्व नितीनदादा पाटील आणि त्यांच्या समोर तुम्ही पाहताय निलेशदादा पाटील साहेबांचे या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय एक दमदार शिवसेनेमध्ये एक दमदार गाजण्याचं राहिलंय राजकीय क्षेत्रामध्ये. असे आमचे मानव तुम्ही पाहताय निलेशदादा पाटील आणि त्याच्या समवेत तुम्ही पाहता नित्यदादा पाटील. आपलं मनपूर्वक स्वागत असेल गावदेवी चषक 2026 मध्ये. आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत. एकतीस धावा फलकावर, विकेट गेले 4. नुकतंच व्यासपीठावरती शिवसेनेचे एक झुंजार नेतृत्व नितेशदा पाटील यांचं आगमन झालं. वेलकम नितेशदा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक मोठी LED वॉल तिकडे तुम्ही सगळे मान्यवर पाहू शकताय की मंचावरती मॅचचा आनंद कोण कोण घेत आहे. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आदरणीय नरेशजी पाटील साहेब आहेत, नाथा शेठ म्हात्रे साहेब आहेत, सुरेश शेठ म्हात्रे आहेत, चंद्रकांत शेठ म्हात्रे आहेत, नंदू म्हात्रे साहेब आहेत, एकनाथजी म्हात्रे साहेब आहेत, सुभाषजी म्हात्रे साहेब आहेत, विश्वास म्हात्रे साहेब आहेत, अरुण म्हात्रे साहेब आहेत, गुरु शेठ म्हात्रे आहेत, संजयजी म्हात्रे, सागर पाटील, योगेश पाटील, बाळाराम म्हात्रे, साईनाथ पाटील, दिनेश पाटील, राजेश पाटील या सर्वांच्या स्वप्नातून साकार झालेले आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि तितकीच मोठी शैलेश म्हात्रेची भूमिका देखील या स्पर्धेसाठी आहे. आणि सगळ्या खरं तर आज या युवकांनी जो विश्वास दर्शन सरपंच शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे यांनी ठेवला तो विश्वास जपताना ही सगळी टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. येणारे 12 बॉल
ड्रिंक ब्रेक मैदानावरती जरूर सुरू आहे. मात्र थर्रार क्रिकेटचा अजूनही 7व्या आसमानाच्या उंचीवरती आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात. मैदानावरती 30. तर या दरम्यान आमचे मान्यवर अनिकेतजी जाधव आणि मोहनजी पावशे साहेबांचा शुभागमन या ठिकाणी झालंय. मी विनंती करते मान्यवरांना की आपण या आपलं देखील गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कोशिश हमेशा दमदार होनी चाहिए. वक्त भी बदलता है और किस्मत भी बदलती है. जो हार नहीं मानता उसी के लिए हालात जिंदगी में रास्ता बनाते हैं. त्यामुळे कठीण काळात स्वतःला इतकंच सांगा, लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. त्यामुळे संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. 12 चेंडू 30. टायमर ऑन. वेळ जास्त जातो. फिल्डिंग टीम मोठा खांदा लक्ष सुद्धा. अंपायरला देखील रिक्वेस्ट विथिन 20 मिनिट्स 4 षटकं जी सर आपल्याला कंप्लीट करायची आहेत. 3 लेजंड अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांनी क्रिकेटचा एक काळ गाजवला, आजही गाजवतात. अरविंददा मात्रे वडवली, सचिन कडू सर, रोहिंजन आणि कपिलदादा पारवे सध्या आपल्यासोबत मॅच रेफरीच्या भूमिकेत आहेत. 12 चेंडू 30ची गरज. ऋतिक आणि त्याच्या विकेटच्या अवतीभोवती रंगणारा हा सामना. ऋतिक मैदानावरती उभा झाला. पिठाळी गाव आज बिना दिवाळीचे देखील फटाके फोडेल, बट जर त्याची विकेट आली तर मोठा खांदा सेलिब्रेट करेल. पहिला विजयाला, पहिला विजय, पहिलं प्रेम, हे सगळं काही आठवणीत राहण्यासारखं असतं. या मॅचमध्ये देखील या स्पर्धेचा पहिला सामना गावदेवी चषक पिसारवेचा तुम्ही खेळताय. एक सामना समोर दिसणाऱ्या 20 टू व्हीलर मोटर बाईक त्याच्याकडे तुमची नजर प्रत्येक क्षणाक्षणाला घेऊन जाईल. जाऊया ऑनगोईंग मॅचमध्ये. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे. ओ रनआउटची संधी, नाही मिळणार विकेट. त्याचं कारण आधी बॉल स्टंपला लागला तेव्हा हात लागला नव्हता आणि तदनंतर ज्यावेळी बॉल स्टंपवरती लागला त्यावेळी बल स्टंपवरती नाही आहे. तरी देखील अंपायरने निर्णय घेतलाय. या ठिकाणी थर्ड अंपायर. या ऍक्शन रिप्ले पाहू. पहिल्या रनसाठीच तिकडे विकेट कोणाची येऊ शकते जर का बॉल तिकडे हाताला स्पर्श झाला नाही. इकडे खूप लांब लांब पर्यंत आणि तदनंतर डायरेक्ट हिट झालाय, बट बेल्स पडलेली नाहीये आणि त्याच्यामुळेच इकडे आपण पाहताय रन्स कंप्लीट केला जातील. त्या म्हणजेच या ठिकाणी 2 गुड डिसिजन अरविंद मात्रे सरांच्या माध्यमातून. एक बेल्स होती तिकडे आणि जरी ती पडली असती रनआउट झाले असते. इतका जोरात डायरेक्ट हिट लागल्यानंतर देखील सेकंड बेल स्टंप वरतीच राहिली. ऑलरेडी एक खाली फ्लाय होती आणि अकॉर्डिंग टू रूल क्रिकेट काय सांगतं, एक बेल जरी स्टंप वरती आहे तिकडे डायरेक्ट हिट आलं त्यानंतर ती बेल्स खाली पडली, बॅट्समन रन आउट. पण इकडे तसं झालेलं नाहीये. नशिबानं दिली आहे साथ. लोवा फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. आडवा बॅटनं मिड विकेटला बॉल. एक सिंगल झाली आहे या ठिकाणी कंप्लीट. ओ सेकंडचा कॉल आणि आता जाईल रनआउटची विकेट. फलंदाज झाले त्या ठिकाणी बाद आणि एक सिंगल आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे कौशलनं. धावफलकावरती धावा झाले आतापर्यंत 34. बॉल शिल्लक आहे 10 आणि जिंकण्यासाठी अजूनही या मॅच मध्ये रन्स करायच्यात त्या म्हणजे 27. तर शुभागमन झालंय. त्यानंतर अरविंदजी पाटील पिसारबे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण या आपलं सहर्ष हेमंत शेट केनी असेल, विवेक शेट केनी असेल, नेहमीच त्यांचं एक मोठं योगदान राहिलंय या टीम पेठाईच्या क्रिकेटच्या जडणघडणीमध्ये. एक लेजंड क्रिकेटर्स किंवा पुरस्कर्ते म्हणून म्हणा, नेहमीच हेमंतदादा विवेकदादाचं एक विशेष योगदान असतं. दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल शिल्लक आहे त्या ठिकाणी 10 रन्स बाकी आहेत मैदानावरती. 10 चेंडू आणि 27. 10 चेंडू 27 धावेची गरज. चांगली बॉलिंग करतोय सध्या बॉलिंग मार्कवर पारस पाटील. ऋतिक समोर संघर्ष करतोय. हा अर्ध्या विकेटवर टाकलाय. विकेटचा शोध नाही, थोडा दूर बॉल. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा आरामात बनतील. मात्र मागच्या 3ही बॉलवरती पारसनं ऋतिकला आपल्या ट्रॅपमध्ये फसवलं होतं. 3ही बॉलवरती विकेटच्या चान्सेस बनल्या होत्या. एक रनआउटची विकेट जरूर मिळाली. मात्र ज्या विकेटसाठी अजूनही देव भांड्यात ठेवलेत असं म्हणायला हरकत नाही आहे मोठा कांदा टीमनं, कारण समीकरण अजूनही जवळ आहे. 2 मोठे फटके मॅच शेवटच्या बॉलवरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू 27ची गरज होती. 2 रन्स ॲड झालेत. समीकरण चेंज होणार आहे. धावफलक 36ला 61चं रनचेस. 9 चेंडू 25ची गरज. 9 चेंडू 25 धावा. मागचा अर्ध्या विकेटवरती पडला होता. संधी होती बॅट्समनला. आता फुल टॉस आणि तो बॅटच्या मधोमध आलाय. स्टिकर एंडला लागलाय तरी देखील बाउंड्री लाईन तिकडे क्लिअर झाली आहे डीप मिड विकेटला. आणि बॅटिंग साइड की अंपायर कॉल DRS घेतलाय
अंपास. आणि या आपण जाऊयात हाईट फॅक्ट त्या ठिकाणी पाहिलं जाईल एक्झॅक्टली घडलंय काय. मात्र षटकार जरूर आलाय. जाऊया डीजेकडे, तत्पर्यंत आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. तर या स्पर्धेसाठी अरविंद शेठ पाटील पिसारे यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देखील आपलं गेलंय. तर माननीय विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. आणि हा फेअर बॉल आहे, डीप होत होता बॉल. बॅट्समन देखील बॅन झाले होते ज्यावेळी शॉट अटेम्प्ट केलं. ऍक्शन रिप्ले. चला येऊन जाऊ दे फॉर्च्यून इव्हेंट टीम. दूध का दूध पाणी का पाणी. बॉल शिल्लक असतील आणि पुढची कहाणी येणारे 8 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. अजूनही दोन्ही टीमकडे DRS बाकी आहे. मागचा अंपास कॉल होता आणि अगदी चांगला निर्णय मी म्हणाल अंपासचा. जिकडे क्लोज आहे मनामध्ये डाऊट आहे अंपास तिकडे DRS घेऊ शकतात आणि तो एक वापर अंपासनं आपल्या राईट्सचा लॉचा करत असताना या ठिकाणी पाहायला मिळाला. पारस विरुद्ध आक्रमण झालंय. आता चांगला बॉल आहे. गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडला की विकेट खूप फायरी आहे, कारण आज पहिल्या दिवसाची पहिल्या मॅचची विकेट आहे. त्यामुळे विकेटवरती बॉल स्कीट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला दिवस ना खेपट्टीवरती कधीही सगळे लेजंड्स अगदी कपिलदादा आपल्या सोबत आहे. फास्ट बॉलरसाठी ऑलवेज महत्त्वाची आहे. जिकडे फिरकीपटूंना थोडीशी मदत कमी मिळेल पाटा विकेटवरती, बट जेव्हा 2-3 दिवसाचं क्रिकेट खेळलं जाईल फिरकीपटूंसाठी देखील विकेट तितकंच चांगलं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील अनेक टॉपस्ट टीम गोरसई असेल, वाकळण, टेंबवली अशा मोठ्या मोठ्या संघांना या मैदानावरती खेळताना तुम्ही पाहणार आहात. बॅटच्या समोर पॉप मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन ला फील्डर त्याला टाटा बाय बाय करून चाललाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. खणखणीत संघर्षमय षटकार. दुनियादारीसाठी तर ओळखलं जातं पिसारवे गाव. मित्र सुखात असेल तर अगदी आमंत्रणाशिवाय कधी जाऊ नका. मित्र दुःखात असेल तर आमंत्रणाची वाट पाहू नका, असं असंख्य सारा जीवलग मित्र परिवार याच गावानं दिला. आणि क्रिकेट त्या सोबतीनं मैत्री म्हटलं की आवर्जून पिसारवे गावाचं नाव या पनवेल रायगड विभागामध्ये सातत्यानं घेतलं जातं. ज्या 2 मोठ्या फटक्यांची चर्चा आपण करत होतो ना, ते 2 मोठे फटके आलेत आणि समीकरण आता मैदानावरती उरलंय. 6 चेंडू 13 धावा. बट मॅच संपलेली नाहीये. मोठा कांदाला एक असा बॉलर पाहिजे जो ऋतिकला स्ट्राईक पासून काही काळ का होईना दूर ठेवेल. सुरुवातीचे 2 बॉल जर ऋतिक स्ट्राईक पासून थोडा लांब राहिला, त्याच्या अगेन्स्ट जर तो स्ट्रायकर एंडला आला, एखादा चांगला बॉल पाहायला मिळाला, तर हा सामना इथनं देखील डिफेंड केला जाऊ शकतो. आणि स्पर्धेचा नियम आहे अतुल, मॅच बरोबरी सुटली तर शैलेश, सामना बरोबरी सुटला तर कंपल्सरी चेस, म्हणजे पहिल्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमला विजय मिळेल. त्यामुळे 6 चेंडू आणि 13 बनवा वास लागतील. जीत के खातिर बस जुनू चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. दोन्ही टीम लढतात. मोठा खांदा चांगलं खेळतीये. आधी बॅट्समननं कमाल केली आहे. 60 बनवलेत, बॉलर्सला 61 थांबवायच्यात. प्रत्येक विकेटसाठी कुंदनजी भगत यांच्या वतीने आलंय पारितोषिक. इकडे झाली आहे मिस्टेक 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 आणि अंपायर देखील काहीतरी सांगतायत. एक्झॅक्टली घडलंय काय, स्ट्राईक दिली जाईल की नाही त्याची चर्चा सुरू आहे. आणि तदनंतर आपण पाहूयात, चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आदरणीय कुंदनदादा भगत यांच्या वतीनं श्लोक भगतसाठी पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. प्रत्येक विकेटसाठी, हॅट्रिकसाठी नाही, डायरेक्ट एका विकेटसाठी लावलं. माहिती आहे कुंदनदादाला जर मॅच जिंकायची इथनं मोटिवेशन गरजेचं आहे. आणि या अशा सगळ्या दानशूरदात्यांचं टीमला सपोर्ट करणाऱ्या सपोर्टर्सचं देखील करू आपण मोस्ट वेलकम. इथे रन्स मिळणार नाही आहे. त्याचं कारण का, तर ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. आधी बॉल तिकडे लागला, बॅटला कुठेही नाही आहे. एसटी रक्षकानं फर्स्ट अटेम्प्टला कॅरी केलाय. शेवटपर्यंत बॉल त्याच्या हातात आहे, कुठेही त्यानं थ्रो केलेला नाही आहे. आणि स्पर्धेचा नियम आहे शेवटपर्यंत बॉल जर कीपरनं फर्स्ट अटेम्प्टला कॅरी केला, तुम्ही स्ट्राईक रोटेशन करू शकत नाही आहात. बॉल तयार. श्लोक भगतचा पहिला डॉट आलाय. अजून एक चांगला टाकलाय श्लोकनं.
ज्याची चर्चा आपण करत होतो की सुरुवातीचे 2 चांगले बॉल एका बॅट्समनला चांगले टाकायचेत आणि एक फक्त चांगला टाकायचा ऋतिकला, तर मॅच मोठा खांद्याच्या बाजूने बनेल. सुरुवातीचे दोन्ही चांगले टाकलेत न्यू बॅट्समन, प्रथम केनी समोर, बट आता मैदानावरती ऋतिक समोर 4 मधून एक चांगला टाकायचा आहे, तो हा बॉल आहे. ज्यांना सिनेमा तुम्ही पाहिला ना त्यामध्ये एक वाक्य आहे, जीत की जंग और हार का मातम, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का अंतर बड़ा बेमिसाल होता है. ते बेमिसाल वर्ड आहे ना कदाचित या मुवमेंटसाठी आहे. हा तो सुवर्ण क्षण आहे गोलंदाजासाठी आणि फलंदाजासाठी जिकडे काहीतरी करायचं आहे. टप्पा पडला, बाहेर निघाला. ज्या चांगल्या बॉलची चर्चा सुरू होती तिकडे वाईट बॉल आलाय, पण फारसा फरक पडणार नाही. अजूनही जरी वाईट आला असला 4 बॉलमध्ये अजूनही निर्णायक 2 मोठे फटके मारायचे आहेत. 49 धावा होत्या स्कोर कार्ड वरती, सिंगल 8 झाली आहे, 50 बनलेत. रिक्वायर रन रेट अगदी तुम्ही पाहिलं 6 मध्ये बनवायच्या होत्या 13, आता 4 मध्ये 11चं बाकी आहे. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर, हा फुल टॉस तो चाललाय मैदानाच्या बाहेर. एक चांगला बॉल तो आलाच नाहीये आणि ऋतिकनं मारलाय फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा एक धमाकेदार षटकार. खेळ 5 रनची गरज असेल की 4 चेंडू आणि 4 धावा करावा लागतील. अंपासनं देखील मॅचचा सस्पेन्स अजून वाढवलाय. स्क्वेअर लेग अंपानं घेतला या ठिकाणी पुन्हा एकदा DRS भीमर आहे का, अगदी बॉल फेअर आहे का, या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र जर का सामना जिंकून दिला या ठिकाणी गोलंदाजी करताना श्लोक भगतनं त्याच्यासाठी 10,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक दिलं जाईल कुंदनजी भगत यांच्या वतीनं. कुंदननं मागचा फुल टॉस टाकलाय तो त्यानं खराब टाकलाय आणि हा फेअर बॉल आहे. म्हणजे समीकरण येणारे 3 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. ज्या एका चांगल्या बॉलची चर्चा कपिल सर सुरू होती ना, तो चांगला बॉल आलेला नाही आहे. त्यामुळे मॅचमध्ये पारडं आता भारी झालंय टीम या ठिकाणी पेठाळी संघाचं. म्हणून तर म्हणालो कंडिशन्स काय, 8ला 2 विकेट गेले, 3 गेले, 4 गेलेत, 5 गेलेत, फरक काय पडतो. जोपर्यंत ऋतिक केनी मैदानावरती उभा आहे तोपर्यंत माहिती अख्ख्या पेठाळी गावाला हा सामना जिंकून देण्याची ताकद ऋतिक केनी हे नाव ठेवतं आणि एका हाती आपल्या गावाच्या नावासाठी कडवी झुंज देताना मैदानावरती संघर्ष जबरदस्त राहिलाय. आतापर्यंत ऋतिकचा इंडिव्हिज्युअल ऋतिकची बॅटिंग आपण पाहिली तर तो सध्या खेळतोय 3 षटकाराच्या मदतीनं आणि आता नुकताच त्यानं 4था मारलाय. एक चौकार देखील बॅटमन आला आणि जो चौकार आला मिसफील्डचा तिकडे मोमेंटम शिफ्ट झालाय आणि तो खेळतोय 32 वरती. समीकरण उरलंय 3 चेंडू 5 धावेची गरज, 3 बॉल 5 धावा. ठोकला तर जिंकला, हुकला तर विजयाला मुकला. अगदी त्या स्टेजला मॅच होती, पण आता सिंगल डबल देखील या मॅच मध्ये वाचू शकती है. उड़ान बड़ी चीज होती है, रोज उड़ो पर शाम को नीचे आओ, क्योंकि जीतने के बाद ताली बजाने वाले जमी पर मिलते हैं. येणारे 3 बॉल मेहनत करायची या मातीमध्ये. ऑन साइडला बॉल गॅप मध्ये नाहीये, मिड विकेटला फक्त एकच धाव मिळेल जर फिल्डिंग चांगली झाली तर, आणि ती रन घेतलेली नाहीये. 2 चेंडू रन्स पाहिजे मैदानावरती 5. पहिला सामना खतरनाक झालाय. म्हणजे असं म्हणायला दर्शन दादा आणि नवनाथ शेठ हरकत नाहीये की उद्घाटनाचा नारळ चांगला फुटलाय. पहिलीच मॅच, लास्ट ओव्हर थ्रिल अँड लास्ट बॉल थ्रिल तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच आवडली असेल, स्पर्धा आवडली असेल, प्रेक्षकांना एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मोठा खांदा विरुद्ध टीम पेठाळी, 2 बॉल 5 रनची गरज. बॅटच्या समोर आउट ऑफ दी पार्क, नाही जाणार की थांबणार, नाही गेलाय बॉल आणि अगदी आलाय षटकार विजयाचा. 39 धावेची तुफानी पारी खेळत या मैदानावरती स्वतःनं फक्त इतकंच सांगितलंय, उन्हें था गुमान की उड़ान में कहा दम है. ऋतिक केनी के बल्ले पे था टीम पेठाली को भरोसा कि ऋतिक केनी के हौसलों के सामने आसमां भी थोड़ा पानी कम है. हार्ड लक टीम, मोठा कांदा आणि अभिनंदन टीम पेठाळी. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय 12 चेंडू 39 या मॅच मध्ये ज्यानं बनवल्या. ऋतिक केने बनला मॅन ऑफ द मॅच. चला ऋतिक सेकंड करा दोन्ही टीम. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही संघ मैदानावरती तुम्हाला त्वरित उतरायचं आहे.